धीरज स्पोर्ट मुलेखंड आयोजित मुलेखंड प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा चौथा पर्व MPL चा थरार ठेवलाय मुलेखंड या गावाला। धीरज स्पोर्ट्स ने मानाचा आयोजन यो केला। जल्लोष आहे जल्लोष। आमची रणनीती आहे मथुर आणलाय आणि सरजाव आणलाय। जीवितला कसं काय आम्ही आउट करू शकू पाहिजे तर आम्ही त्याला बक्षीस लावू जर म्हणजे बाद झाला लवकर तर 2000। हा चालेल काय मदत भेटेल। प्लेयर एकदम घरशीच गरम होऊन आलेत आज। गेला गेला नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि नितीन ठाकूर व्लॉग्स यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मंडळी, आपले मुलेखंड गावात 2 दिवस मॅच असणार आहे, ना पैशांसाठी ना नावासाठी, 2 दिवस फक्त आपले मुलेखंड गावासाठी। धीरज स्पोर्ट्स मुलेखंड आयोजित मुलेखंड प्रीमियर लीग 2025 पर्व 4 8 टीमी असणार आहेत या मॅचीत। तर आपण आहोत साई दर्शन मध्ये आणि आपली पहिलीच मॅच असणार आहे ती जीवित म्हातारीची टीम सोबत, म्हणजे आपले मामा सोबत। तर चला पाठी मैदान बघू शकता, शेवटची मॅच सुरू आहे। मागाशी मी सुरुवात केली तेव्हा माईक लावलेला, तेव्हा आवाज आला नाही माझा, म्हणून मी परत एकदा सुरुवात करतो। आता आपण सगळ्यात पहिले आता बघा तुम्ही वाजत गाजत आणले ट्रॉफ्या ग्राउंडवर, त्याच्यानंतर मग मॅच होणार आहे। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जो नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि क्रिकेट लव्हर्स कमेंट करा #क्रिकेट। तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग। काय धमाल मस्ती होणार आहे या ब्लॉग मध्ये ते तुम्हाला या ब्लॉग द्वारे म्हणजे या ब्लॉग बघून समजेलच। तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग, बघत राहा शेवटपर्यंत। आता आपण देवलात जिथून आपल्या आतमध्ये ट्रॉफ्या ठेवल्यात आणि आता आपण इकडच्या इथे वाजत गाजत एकदम ट्रॉफ्या नेणार आहोत ग्राउंडवर। तेपर्यंत आतमध्ये जाऊया। हनुमंताचे देवलात आपल्या 2 ट्रॉफ्या ठेवलेले आहेत, प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 2 ट्रॉफ्या ठेवल्यात आणि हनुमंताच्या देवलात आलो आपण। आणि इकडं सगळ्यात पहिले आता नारळ वगैरे फोडू, त्याच्यानंतर मग पुढे जाऊया। साईडला सगळी जण आहेत आपली जे आज मॅच होणार आहे, तर तिथं आता वाजत गाजत नेणार आहेत आणि हे सगळे आपले प्लेयर्स आहेत। मग आज आहे ना जोश आपला? 100%। ओके ना, सगळी तयारी झाली। आता आपण ट्रॉफी नेणार आहोत ना इथून, वाटाच्या बाकी राहिल्यात त्या काय होईल ते काय करणार आता इथून दादा आपण वाजत नेऊ ना ग्राउंडवर ट्रॉफी। टाइम झालाय त्याच्यामुळे पूर्ण गावात नाही फिरवायचं आहे, शॉर्टकट मारायचं आहे। चालेल चालेल, तयारी चालू आहे। प्लेयर एकदम घरशीच गरम होऊन आलेत आज। आता जाऊन डायरेक्ट बॅटी चेक करतात, हा वाजवून ठेवतात। पहिली मॅच यांची आहे, ओपी यांची नाही, चौथा राऊंड आहे। चौथा राऊंड आहे तुमचा, मग गरम होऊन आलात आत्ताशी। काय ऐकत संजय तर ऐकतच नाही आता, ऐकून आहे। चा थरार ठेवलाय मुलेखंड या गावाला। धीरज स्पोर्ट्स ने मानाचा आयोजन यो केला। मुलेखंड प्रीमियर लीगचं आयोजन भारी, सामने पाहू चला। मुलेखंड प्रीमियर लीगचं आयोजन भारी, सामने पाहू। आता आपण आलोय साईबाबाचे देवलात आणि तिकडे आता दर्शन घेऊ, नारळ फोडू, मग परत आपण ग्राउंडवर डायरेक्ट जाणार आहोत। ओम साईराम।
मोरया जय. हे साईडला बघा आपण पोहोचलेलो आता नवजीवन मैदानावर आणि आपला साईडला चा थरार ठेवलाय मुलखंड या गावाला. धीरज स्पोर्ट्सने मानाचा आयोजन यो केला. मुलेखंड प्रीमियर लीगचं आयोजन भारी. आपण आता मैदानात पोहोचलेलो आहे. जो तुम्ही बैल बघितलात मागाशी, नाव काय बैलाचा? राणा उरण एक्सप्रेस. पण आपल्या समोर आणि सिद्धू आपल्या सोबत. मस्त सजवलाय आज येई. राणा उरण एक्सप्रेस. राणा उरण एक्सप्रेस मस्त सजावट केली आज. मग आपल्या धीरज स्पोर्टचं आयोजित ठरलं तेव्हापासून धीरज स्पोर्टच्या सर्व पोरांचा राणा जीव आहे. तेव्हापासून धीरज स्पोर्टचे सर्व पोरं बोलतात आपल्याला राणा आयोजित म्हणून बैल पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रेमासाठी आम्ही बैल आणलेला आहे. बैल आणलात आणि खूप खूप सुंदर अशी सजावट करून आणलात. एकदम भारी वाटते. आपली सजावट करंजाचे डान्सर मिलिंद दादांनी केलंय. यांनी केलेली आहे. मस्त सजवला. फोन केला ते आम्हाला बोलले चालेल मी करणार. मस्त मिलिंद दादांनी केलंय मस्त. उरण एक्सप्रेस राणा 3737 बघू शकता या साईडला. चालेल मस्त वाटला. ते बघू शकता आपण आता आलेलो आहे ग्राउंड वर आणि हे साईडला बघू शकता धीरज स्पोर्ट मुलेखंड आयोजित मुलेखंड प्रीमियर लीग 2025 आणि 4 कक्ष आहेत या साईडला. छत्रपती शिवाजी महाराज कक्ष, तानाजी मानुसरे कक्ष आणि संभाजी महाराज. आणि या साईडला बाजी प्रभू देशपांडे. हे 4 कक्ष या साईडला आहेत. आणि थोडेच वेळात आता आपले सगळे जे कॅप्टन आहेत 8चे 8 ते साईडला लाईनअप मध्ये दिसतील. आणि या साईडला पूजा वगैरे. साईडला आपल्या ट्रॉफी बघा ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला दाखवल्या. कोटी समप्रभ निर्विघ्न सर्व कार्य सर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती अवघ्या गणाचा तो गणपती. तदनंतर हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. आणि अगदी छत्रपती शिवरायांना देखील त्रिवार मानाचा मुद्रा केला जातोय. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं ज्याच्यामुळे मंदिरावरील कलश आणि अंगणातील तुळस आज खऱ्या अर्थानं शाबूत आहेत. ते छत्रपती शिवराय आणि त्या शिवरायांच्या प्रतिमेचं देखील पूजन होताना पाहायला मिळतोय. शिवनेरीवर शिवबा जन्मला आई जिजाऊंच्या पोटी. तोच या रयतेचा वाणी ठरला ज्याच्या शक्तीतून हा महाराष्ट्र घडला. अशा अथांग महाराष्ट्राच्या महासागराला नमन केलं जाते आहे. आणि तदनंतर अगदी हळदी कुंकवाचा औक्षण आणि अगदी अगरबत्तीचा सुगंध जसा दरवळला गेला या चहू बाजूला तशाच पद्धतीने या स्पर्धेचा सुगंध या अवतीभोवती दरवळला जाईल. आणि अगदी आपण पाहतोय मंगल्याचं प्रतीक श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर गणपती बाप्पा मोरया. जाईल आपण लाईनअप मध्ये किती मेहनत करतोय बघा बिचारा. भूमीचं पूजन होणं देखील गरजेचं आहे. कारण की भूमी शूरवीरांची, भूमी थोर संतांची, भूमी होत करू कलावंतांची. आणि अगदी या भूमीमध्ये आपण पाहतोय आज कलाकारांच्या मातीला नमन त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. तेलीचा कॉल नियर मात्रे आणि हे टॉस जिंकलाय विपुल प्रकारचा. आपला हार्दिक आपला निर्णय काय असेल मी विनंती करतो साईडला बघा आपली टीम दिसते. साई दर्शन कला क्रीडा मंडळ तेलीपाडा. तर दादा आज तयार हो ना मग आपले सगळे प्लेयर? नक्कीच सर्व तयार आहे. मस्त प्रॅक्टिस वगैरे केल्या. आणि दादा तू कोणत्या टीम मध्ये? साई दर्शन. हीच आपलीच टीम आहे. आहेच आपला खिलाडू. चालेल मग चला तर मॅचला भेटूया. दादा सर तुमचं नाव? आज राजेंद्र तुकाराम घरात. दादा तुमचं नाव? तर आजची आपला 4था पर्व आहे मुलेखंड प्रीमियर लीग. तुम्हाला आजचं आयोजन कसं वाटलं? आपले भरपूर चांगलं आहे. छान आयोजन झालेलं आहे. आणि आता पहिले मॅचला सुरुवात पण होणार आहे. आपण पाहतोय हितेन ठाकूरच्या ब्लॉगच्या माध्यमातून चांगलं कामकाज. हितेनचं 2 पंच मैदानामध्ये इन ऍक्शन मोड मध्ये तुकाराम गावण सर आणि तदनंतर आणि हे साईडला ज्या ट्रॉफी ते दाखवल्या सगळ्यांना वंदन करून गणपती बाप्पा शिवाजी महाराज आणि धीरज दादा हे सगळ्यांचा आपण मान वंदना करून पूजा वगैरे करून हे कार्याला सुरू केलेली आहे. आणि आजचा
धीरज स्पोर्ट मुलेखंड आयोजित मुलेखंड प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा 4था पर्व कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा. आयोजन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. तर चला पहिले मॅचला लवकरच आता सुरुवात होणार आहे. जी टीम आहे ते कॅप्टन टॉस जिंकलेला आहे ते आता फिल्डिंग करून आणि बॅटिंग स्क्वॉड आहे ते आता बॅटिंगला जाईल. तर थोड्या वेळातच आता मॅच सुरू होणार आहे. बघूया काय घडते काय बिघडणार आहे आज. तर चला. मोरिया मी बालकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तू बालकोटी सृष्टीचा निर्माता विद्येचा दाता कलेचा विधाता लाडका माझा घडऱ्या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन तन्नत झाले तर बहुत भूतील बहुत मूर्तिकाचे पावित्र तव राखेले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गर्जुने केला हिंदोत्सव साजरा शिवराया तुझा मानाचा मुजरा शिवराया तुझा मानाचा मुजरा छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून आलेल्या तमाम मान्यवरांना घेऊन जातोय मुलेखंड प्रीमियर लीग 2025 या दैदिप्यमान पर्वामध्ये. आपला मुलेखंड प्रीमियर लीग पर्व 4था कॉमेंटेटर म्हणजेच आपला उमंग दादा बोईर. तर दादा आजचं तुला आयोजन कसं वाटलं? आयोजन देखील खूप भारी आहे. प्रथमतः तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय कारण की आज ब्लॉगर म्हटलं तर होणाऱ्या घटना तुम्ही दाखवता चांगल्या पद्धतीने. आज ब्लॉगिंगला ग्रेस आले. बाप्पांचरणी एकच प्रार्थना असेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला चॅनलला भरघोस प्रतिसाद मिळावा आणि एक नवी ओळख आपली निर्माण होईल. त्यासाठी आपल्याला प्रथमतः शुभेच्छा देतोय. आणि मुलेखंड प्रीमियर लीग म्हटलं तर एक चांगलं आयोजन चांगलं पर्व आहे आणि नक्कीच या 2 दिवसामध्ये कसा आनंद असेल हे तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये आम्ही जोडलोत आमच्या आवाजाला पसंती दिली आहे. तर प्रथमतः आम्ही देखील शंतनू चव्हाण आणि ऑर्गनायझरचा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभारी आहोत आणि घेऊन चलतो तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये जिथं सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओपी ब्रदर्स त्याचे कर्णधार असतील नियार मात्रे दुसरीकडे विपुल मात्रे वृद्धी एंटरप्राइजेस. दोन्ही संघादरम्यान कसा सामना रंगेल कसा सामना जमेल त्याचा धावते विवरण आम्ही तुमच्या इथपर्यंत पोहोचवू आणि ही स्पर्धा आपल्याला ब्लॉगच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद दादा. धन्यवाद. पहिली मॅचला आता सुरुवात झालेली आहे. या साईडला मला थोडे वेळात मी अपडेट देत जाईन. बाकी बघत राहा. व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बैलगाडा शर्यत मध्ये उरण तालुक्याचं नाव आणि मुलेखंड गावाचं नाव अक्षरशः महाराष्ट्रामध्ये नेले आहे. ते खऱ्या अर्थानं उरण एक्सप्रेस राणा आणि विशेष सन्मान राणाचा आणि त्याच्या ग्रुपचा केला जातोय. जोरदार टाळ्या स्वागत व्हायचं. स्वागत झाला पाहिजे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या कमी पडू देऊ नका. राणा ग्रुपचा सन्मान विशेष यावेळचा पटका पहिली मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणी पटकावलाय तर धीरज मात्र आपण यायचा आहे. मी विनंती करतो अध्यक्ष साहेबांना आपल्या सुभाष आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. आणि जसा सामना चालू आहे तसा मैदानाचा तापा का आपल्याकडे वेळ कमी आहे. चला वेळ कमी आहे. मी विनंती करतोय. पहिली मॅच आहे ती विधी एंटरप्राइजेसने जिंकलेली आहे आणि ओपी ब्रदर्स हारलन. आता आमची आहे तिसरी मॅच. ही दुसरी मॅचचे प्लेयर्स दिसतात. काय बोलता? खेळायचं आपल्याला. मग आपण खेळासाठीच आलोय. 100% जिकाचा आहे. या साईडला आपली दुसरी मॅचला सुरुवात झाली आणि बरेच आणि तू घाबरू नको मामा. आज आमचे सगळे प्लेयर तापून आलं. डेंजर तापून आलं. हारवलं हे बघ आमची स्क्वॉड आले. हो घाबर थोडा आमच्याशी घाबर. या साईडला बघा आमची मॅच होणार आहे थोड्याच वेळात. आता या साईडला अजय दादा आहे आमच्या टीमचा स्पॉन्सर. काय दादा मग आज काय वाटतंय तुला? एक नंबर. आपण काय जल्लोष आहे जल्लोष. पहिली मॅच मामा सोबत आहे जीवित मात्र. मामा तुमची रणनीती आहे का काय आमच्याबद्दल? आमची रणनीती आहे मथुर आणलाय आणि सरजाव आणलाय. कसं काय होतंय? चालेल. आमची रणनीती राहील की पहिले जीवितला कसं काय आम्ही आउट करू शकू. पाहिजे तर आम्ही त्याला बक्षीस लावू. जर म्हणजे बाद झाला लवकर तर 2000. हा चालेल. काय मदत भेटेल. चालेल. बघा सगळे आपले मंडळी प्लेयर आहेत ते आलेले आहेत आणि आमचा कप्तान आहे तो. कप्तान कुठं आहे? वॉर्मअप करते. चालेल. चला आता टॉस उडवण्यात येते. टॉस केला जातो आणि अगदी आम्ही जिंकला अक्षय दाभोलकर आणि आपला डिसिजन आपण कळवायचं त्वरित थोडेच वेळात कळवतो.
लगेच सांगायचं बघू शकता ही आहे आपली टीम. ये साईडला बघा सगळी आपली टीम आलेली आहे आता. हाय कसा आहे जोश आपला मग आज? एक फायनल आपलीच आहे. ओम साई काय दादा? एक नंबर कप्तान कप्तान. तर आता आपण बॅटिंग घेतले ना, फिल्डिंग घेतले ना टॉस जिंकून. मग आपल्याला आता कमीत कमी रनावर आडवाच आहे त्यांना. आणि आपला मेन टार्गेट कोण आहे त्याच्यातला ज्याला चालेल. काही करू नका, एक रन गेली तर चालेल, थ्रो वाईज घेऊ नका. एक्स्ट्रा एक काय झालं या 10 रन गेल्या त्यांच्या. एक्स्ट्रा नको, एक रन त्यांची गेली तर जाऊ द्या. गरम नका हो, जाऊ. टीम डिस्कशन चालू आहे, कसं काय कोण ओव्हर वगैरे टाकणार आहे. कुणाच्या यथोचित मानसन्मान केला जाईल आणि जय साहेबांचं देखील. आताच फिल्डिंग झाली आपली, आता बॅटिंग चालू झाली. आपले 2 तापलेले प्लेयर आहेत ते आता गेलेले. किती गेले? शुभ सन्मान तापलेले आहेत केला जातो. 111 2 विन म्हणजे 110 टार्गेट गेलाय. मामाने किती काहीतरी 70 किती मारले. आपलं आता जिंकाचे चान्सेस लय आहेत. आपली टीम आता सगळे 2 प्लेअर वर आहे. गेला काय नाही बोलला मामा. एक बार एक अजून गाण्याची चाळी. मनाची भाषा मैदानावरती बोलली जाते. अक्षय दाभोलकर एक बॉल होऊन द्या आता. प्रत्युत्तर देतोय. जाऊ दे. ए दादा हे चांगलं नाही केलं, टीम बदललीस तुम्ही. आता काय करणार आता जिथं काय बोलू शकत नाही. एक्सक्यूज मी, सॉरी. कॅच ड्रॉप झालंय. मारलास हा, थोडा हलू मारायचा होता तुला. किती मारल्या? किती मारल्या? 70 प्लस ना. आता रंगणी ती आमची फुकट गेली ना तुझ्यासाठी. बिर्याणी आणले, बिर्याणी खाऊन घ्या आता. कुठली व्हेज खाऊ? बिर्याणी आता हे आग लागले ते आमच्या प्लेयरची, त्याला 5 विकेट लागेल. बिर्याणी लागलेली. ही बघा आता यो संघ आहे ज्याची आपली शेवटची 4थी लढाई असणार आहे. 4थी मॅच आणि आमच्या आता डायरेक्ट उद्या असणार आहे बहुतेक तरी. मस्तपैकी आता जेवून घेऊया. काय विराटन काय बोलता? नाही आम्ही पण हारलेलंच का. जाऊया का मग? आग लागलेले प्लेअर आणलेले आम्ही. आता उद्या आम्ही जिंकणार. कोल्हापुरी तुम्हाला मेन कॅप्टन कॅप्टनशी मला बोलणंच नाही. मी नाही बोलणार कॅप्टनशी. आता जाऊ दे त्याला. तर बिर्याणी आहे जेवायला. ग्राउंडवर जेवला एक टोप लोलवलाय तर दुसरा टोप घेतलाय. आहे का नाही त्याच्यात? MPL चा थरार ठेवलाय मुलखंड या गावाला. धीरज स्पोर्ट्सने मानाचा आयोजन यो केला. मुले याही बोली लावली नसती ना तुमच्यातच आलो असतो. आता घेतलाय ना त्यांनी. आता काय करशील घेतलं तर? उद्या जिंकू घ्या. हारलो म्हणून काय झालं. तुम्ही किती आता टॉस जिंकलो का हारलो? हारलो काय नाही जिंकायचे. बॅटिंग असेल आता पहिली ना. आणि अगदी विकेटची हॅट्रिक मैदानावरती पाहायला मिळाली. संघाची हॅट्रिक, ओव्हर हॅट्रिक सुरू पाहायला मिळाली. आणि प्लेयर इंजर्ड झालाय, गाडीवर बसून त्याला बाहेर नेतात. सगळी सुविधा एकदम उपलब्ध आहे आपल्या इथं. बघू शकता या साईडला मॅच चालू आहे, शेवटची मॅच.
आपल्या सोबत आहे आता अभिजित दादा, ज्यांनी मालिकावीर एक सायकल आहे ती ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. आणि आता आपले ट्रॉफी स्पॉन्सर आहेत का? आयडिया नाही, स्पॉन्सर आहेत त्या ट्रॉफी पण स्पॉन्सर आहेत. चालेल. आपला बाईक यंदाची दरवर्षी दादा स्पॉन्सर बाईक आपल्या आणि यंदा सायकल. आणि 2 दिवस यंदा आपल्याला जेवण पण नाही, सॅटर्डेचं आपण संडेचं जेवण, संडेचं म्हणजे चिकन. चालेल. आजचा मस्त सामने झाले. शेवटचा सामना सुरू आहे. शेवटचा आणि आपण एक जिंकून आम्ही चला मग आपण आता ही कशी असणार मॅच आपली? एक जिंकले ते खाल्लेत त्यांच्या नाही, जे एक पहिली मॅच हारलेत त्यांची होईल, त्यांच्यानं जिंकेल ती पहिली आमच्याशी. चालेल. उघडे करून ठेवले. 6 धावांची आवश्यकता. दिवस स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. एक धावसंख्या कंप्लीट केली जाईल आणि आता मात्र या षटकाची देखील मैदानावरतून. मंडळी कशी वाटली आपली मी आहे पहिल्यापासून. आणि तुझ्या टीमचं नाव सांग काय? विराटियन्स. स्पॉन्सर आहे विराटियन्स का पण का? म्हणून ना 100% विराट कोहलीचा फॅन आहे. आणि आजचा आपला पहिला दिवस होता मुलेखंड प्रीमियर लीगचा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. क्रिकेट जो लवर असेल ते # क्रिकेट कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.